भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आज ठरणार आहेत आणि भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी उपस्थित। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं। भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवरती लढणार। केंद्रामधील नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीचा जागा वाटपावरती शिक्कामोर्तब। 7 जागांवरती अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा मिळाल्या। विधान परिषदेसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 जागा गेल्यात। पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला। रायगडमधून अनिकेत तटकरे लढणार तर पुण्यामधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरती खलबतं सुरू। महायुतीमध्ये रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे। सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्याकडून अर्ज भरण्यासाठी तयारी सुरू, तर गोगावलेही त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नात। राष्ट्रवादीच्या बैठकीला राजू साबळे यांची गैरहजेरी। साबळे समर्थक यांच्यासह नगरसेवकांची देखील दांडी। सुनील तटकरेंवरती साबळे नाराज असल्याची चर्चा। विधान परिषदेच्या जागेवरती साबळे निवडणूक लढवण्यासाठी होते इच्छुक। धाराशिव, बीड, लातूरमधला महायुतीचा उमेदवार ठरला। काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटील यांना उमेदवारी। बसवराज पाटील यांना पक्षाकडून उमेदवारीचा फोन गेल्याची माहिती। अरविंद निलंगेकर, दत्ता कुलकर्णी, ओमप्रकाश शेटे हे देखील उत्सुक होते। बसवराज पाटील यांना भाजपकडून उस्मानाबाद, बीड, लातूर विधान परिषदेची उमेदवारी। धाराशिवमधील मुरुम या त्यांच्या मूळ गावी समर्थकांनी जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण। उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघामधून उमेदवारी डावलली। धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज असल्याची चर्चा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पोस्ट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। भाजपकडून या जागेसाठी बसवराज पाटील यांना उमेदवारी। परभणी, हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार ठरलाय। आमदार अंबादास दानवे यांनी विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा केली। नावंदर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणी शहर प्रमुख आहेत। परभणी, हिंगोली विधान परिषदेच्या निवडणुकीमधून अभिमन्यू खोतकर यांची माघार। तिकिटासाठी केलेल्या प्रयत्नांच्या नंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय। फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अभिमन्यू खोतकर यांनी अधिकृत घोषणा केली। सातारा, सांगली विधान परिषदेची निवडणूक होतीये। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारीची घोषणा। पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमधल्या उमेदवारीवरून गोंधळ झालाय। शरद तायडे, निलेश चौधरी यांच्याकडून उमेदवारीचा दावा। महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण या संदर्भातला संभ्रम कायम। यवतमाळ विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट आलाय। यवतमाळची जागा शिवसेनेला। भाजपही अर्ज दाखल करणार आहे। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी अर्ज भरला। वरिष्ठ नेत्यांकडून सूचना मिळाल्यामुळे अर्ज दाखल केल्याची भुतडांची प्रतिक्रिया। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस नगरसेवकांवरती विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे। नगरसेवक आमिषाला बळी पडल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप आहे। चंद्रपूरमध्ये जनगणनेच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी। फील्डवरच्या अडचणी जाणून घेऊन त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतलाय। नागरिकांनी अचूक माहिती द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 80 लाख महिला अपात्र। ई-केवायसीची मुदत वाढवण्यासाठी सरकारचा नकार। केवायसी अपडेट करण्यासाठी 31 मार्च ही शेवटची मुदत होती। ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी अपडेट केलेली नाही त्या अपात्र ठरतायत। पात्र लाडक्या बहिणींची संख्या आता 1,66,00,000 लाखांवर। लाडकी बहीण योजनेमधल्या 80 लाख महिला अपात्र ठरल्या। रोहिणी खडसे यांचा दावा। सरकारकडे जाहिरातींसाठी पैसा आहे, मग महिलांच्या 1,500 रुपयांवरती आक्षेप कशासाठी? रोहिणी खडसेंचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला आज अभिवादन केलं। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये जाऊन फडणवीसांनी होळकर वाड्याला भेट दिली आहे। आज अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चौंडीमधल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट। अहिल्यादेवींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांच्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते। चौंडीमधल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या उत्सवातल्या खर्चावरून आमदार रोहित पवार यांचा आयोजकांवरती निशाणा। सध्याचा एकूण माहोल बघता खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र आहे। खर्चाचं ऑडिट करण्याची मागणी। राजकारण कुठे करायचं याचं भान असावं। रोहित पवार यांनी केलेल्या ऑडिट करण्याच्या मागणीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर।
तर रोहित पवार यांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्र्यांची टीका. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका राहिलेली आहे, तर मनोज जरांगेंना दिलेली आश्वासनं तुमच्या समोर आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे, तर हाकेंनी स्वतःच्या जातीसाठी लढावं, जरांगेंचा सल्ला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कोकणाचा दौरा, विविध बस स्थानकांची त्यांनी पाहणी केली आहे. सावंतवाडी बस स्थानक लवकरच विकसित होणार, सरनाईक यांचं आश्वासन. कोकणामधल्या बस स्थानकांना नव्या बसेस देखील देण्याची घोषणा करण्यात आली. साताऱ्यामध्ये राष्ट्रीय मराठा महासंघाचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन. साताऱ्याच्या आंबेनळी घाट दुर्घटनेमधल्या मृतांच्या वारसांना मदतीची मागणी होतीये. खेळण्यामधली अँब्युलन्स घेऊन प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलंय. रायगडमध्ये पर्यटकांच्या परतीमुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि अलिबाग बडखळ या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सलगच्या सुट्ट्यांच्या नंतर पर्यटक माघारी परतत असल्यामुळे सध्या वाहतुकीची कोंडी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.5 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली आहे. सुदैवाने कुठलेही नुकसान झालेलं नाहीये. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं प्रशासनाचं आवाहन. राज्यामध्ये 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. उद्यापासून राज्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. हा मान्सून नाहीये, तर मान्सूनच्या आधीचा पाऊस आहे. हवामानाच्या बदलामुळे हा पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं प्रशासनाचं आवाहन. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पावसाळ्यापूर्व कामांना सध्या गती आलेली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सुरळीत जनजीवनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना वेगानं सुरू आहेत. नागपूरच्या काही भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये वादळी पावसासह गारपीट झाली. अनेक गावांना फटका बसलाय. झाडांची पडझड झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला. मात्र उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. वाशिममध्ये पाण्याच्या टंचाईचा संत्र्याच्या बागांना फटका बसलाय. 2.5 एकरामधील 550 संत्र्याची झाडं पाण्याच्या अभावी वाळून गेली आहेत. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शेतकऱ्याची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. जळगावमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव तालुक्यामध्ये गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्याला पुढील 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट. बीडच्या लिंबा गणेश परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. मसेवाडीमध्ये वाऱ्यामुळे शेतकऱ्याच्या घरावरचे पत्रे उडून गेले आणि पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिमच्या सोमठाणा लघु सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवरच्या झुडपांमुळे सुरक्षेचा प्रश्न. भिंतीवरची वाढलेली झुडपं ही तातडीनं हटवण्याची ग्रामस्थांची मागणी. संबंधित विभागाच्या कामावरती प्रश्नचिन्ह. धाराशिव जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी घटली. ऊसाच्या पिकाचं मोठं नुकसान होतंय. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ऊस करपू लागलाय. पाण्याच्या कमतरतेमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 ते 40% घट होण्याची भीती. गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या वडद इथे टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. कडक उन्हामुळे पाण्याचे स्रोत आटले. पाण्यासाठी भटकंती थांबवण्यासाठी टँकरची व्यवस्था. गोंदियामध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पोहोचवून वन्यजीवांना पाण्याची सोय केली जाते. अर्जुनी बोरगाव तालुक्यामधील राजे छत्रपती ग्रुपचा उपक्रम. जंगलाच्या दुर्गम भागामध्ये असलेल्या आना की झरी या मुख्य वन्यजीव पाणवठ्यावरती टँकरनं पाणी पुरवठा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरामध्ये मासेमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये पापलेटची विक्रमी आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे माशांचे दर घसरले आहेत. मच्छीमारांच्या पदरी निराशा. धाराशिव साहित्य संमेलनामध्ये मराठी सक्तीच्या निर्णयाचं स्वागत. टॅक्सी रिक्षा चालकांसाठी मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय. साहित्य संमेलनामध्ये राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर. अधिक ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने जेजुरीच्या खंडेरायाला आकर्षक शृंगार. बत्ताशांपासून बनवलेले दागिने आणि 51 किलो प्रसादाची आरास. श्री मार्तंड देवसंस्थानाच्या मार्फत विशेष पूजा आणि दीपोत्सवाचं आयोजन. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी एका भाविकानं तब्बल 15 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मोरपिसाच्या आकाराचा ब्रॉच अर्पण केलाय. 76 ग्रॅम वजनाचा हा ब्रॉच साईबाबा संस्थानाकडे सुपूर्द करण्यात आलाय. दक्षिण सोलापूरच्या निंबर्गी या ठिकाणी लहान भावानं मोठ्या भावाची जात्याच्या दगडानं हत्या केली आहे. 15 दिवसांपूर्वीचा वाद झालेला होता आणि ह्या वादाचा राग मनामध्ये धरून ही हत्या केल्याची माहिती आरोपी संतोष एवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्याच्या नंतर राज्यभरामध्ये कारवाईचं सत्र सुरू आहे। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्रावरून 997 किलो पाम तेल जप्त करण्यात आले। साताऱ्याच्या फलटणमध्ये पोलिसांची धडक कारवाई, 4 किलोपेक्षा अधिक गांजासह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। सोलापूरच्या करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 150 प्रतिबंधित इंजेक्शनसह 2 जणांना अटक केली। चांगली शरीरयष्टी बनवण्याचं आमिष दाखवत जिममधल्या तरुणांना हे लक्ष्य केलं जात होतं। पुण्यामध्ये घडलेल्या दारूकांडाच्या नंतर आता अकोला पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। अकोला जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागामधल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यांवरती धडक कारवाई करण्यात आली। दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पोलिसांनी नष्ट केलंय। गावठी दारूच्या विरोधात पोलिसांचं ऑपरेशन प्रहार। वसईमधल्या गावठी दारूच्या हातभट्टीवरती पोलिसांनी कारवाई केली आहे। दारू नष्ट करण्यात आली, दारू निर्मितीचं साहित्यही जप्त आणि लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त। पुण्याच्या विषारी दारूच्या घटनेच्या नंतर भंडारा पोलीस ऍक्शन मोडवरती आले। विविध भागामध्ये मोहफूल, हातभट्ट्या उद्ध्वस्त, सुमारे 16 लाखांचं देशी दारू बनवण्याचं साहित्य जप्त, 17 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल। पुण्यामधल्या विषारी दारूच्या प्रकरणानंतर अकोला पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। दारू हातभट्टीवरती पोलिसांनी कारवाई केलेली आहे। नवेगाव शेतशिवारामधल्या अवैध गावठी दारू हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी नष्ट केलाय। 2 जणांना अटक करण्यात आली, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पुण्यामधल्या दुर्घटनेच्या नंतर सांगली पोलीस देखील ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि हातभट्ट्यांवरती छापे टाकले जात आहेत, जेसीबीने उद्ध्वस्त केले जात आहेत। 750 लिटर दारू आणि इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केलं आहे। बोंधू अशोक खरात पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांच्या ताब्यात। माळी बंधूंची जमीन हडप केल्याच्या प्रकरणी अशोक खरात आणि कल्पना खरात या 2 जणांविरोधात गुन्हा दाखल। मुंबई मेट्रो स्टेशनवरती 17 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला। कांदिवली पश्चिम इथल्या डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातली ही घटना आहे। मेट्रो स्टेशनवरती सीसीटीव्ही नसल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे। लिफ्टमध्ये एकट्या विद्यार्थिनीला गाठून अज्ञातानं तिचा विनयभंग केला आहे। बीडच्या माजलगावमध्ये ईदच्या दिवशी गोवंश हत्या झाल्याचा हिंदू समाजाचा आरोप आहे। सकल हिंदू समाजाकडून निवेदनाच्या माध्यमातून चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 बनावट खाती उघडून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार। सिन्नर कोर्टानं आरोपी नामकर्ण आवारे याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। नालासोपारा पूर्व परिसरामध्ये बस चालक आणि फेरीवाल्यांमध्ये धक्काबुक्की झाली। नालासोपारा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतुकीसाठी अडथळा होत असतो। फेरीवाल्यांमुळे बस जाण्यासाठी देखील अडचण होत असते। अनधिकृत फेरीवाल्यांवरती आता कारवाई करण्याची मागणी होती आहे। जळगाव शहरामधल्या म्हाळसादेवी मंदिरामधली दानपेटी फोडून रोकड आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या। खिडकीची जाळी कापून चोरट्यानं मंदिरामध्ये प्रवेश केला। ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली। मुंबई आग्रा महामार्गावरच्या धुळ्यामधल्या आर्वीमध्ये श्रीराम मंदिरात चोरी झाली आहे। मंदिराचं कुलूप तोडून राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीवरचे चांदीचे मुकुट चोरण्यात आले। सीतामातेच्या मूर्तीवरचं सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेलंय। दानपेटी फोडून रक्कमही लंपास। ठाण्यामधल्या किसननगर परिसरामधल्या सुयोग निवास अपार्टमेंटमधल्या गॅलरीचा काही भाग कोसळलाय। इमारतीचा इतर भागही धोकादायक स्थितीत आहे। खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यामधल्या अड्याळ बस स्थानकावरती प्रचंड उष्णतेमुळे हातामधल्या मोबाईलचा स्फोट झाला। विद्यार्थी अगदी थोडक्यात बचावलाय। मोबाईलच्या कव्हरमध्ये ठेवलेले विद्यार्थ्यांचे 2000 रुपये जळून खाक झाले। कोल्हापूर बोईसर एसटी बसचा अपघात झालाय। 5 ते 6 प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले। ढेकाले गावाच्या हद्दीमध्ये हा अपघात झालेला आहे। सध्या प्रवाशांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आंतरवाली सराटीवरून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या एका कारचा अपघात झालाय। उभ्या ट्रकला कारनं धडक दिली। यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जखमी आहेत। रामचंद्र जमदाडे असं मृत्यू झालेल्या मराठा बांधवाचं नाव आहे। मुंबईमधल्या कणवाल मेन्शन या ठिकाणी आग लागली। 3 मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती ही आग लागलेली होती। लेव्हल 1 ची ही आग होती। अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव इथल्या जंगलामध्ये मानवी कवटी सापडली आहे। तावशी ते इटखेडा या मार्गावरच्या जंगलाच्या परिसरामध्ये ही कवटी आढळली आहे। वैद्यकीय अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमकडून याची तपासणी होती आहे। पेट्रोल डिझेलसह गॅसच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचा भव्य मोर्चा। वाहनाला धक्का देत इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला आहे। भिवंडीमधल्या शहापूरमध्ये वृक्षतोड झाली आहे। डोंगर उत्खननाच्या विरोधात स्थानिकांचा मोर्चा।
भव्य मानवी साखळी आंदोलन करत पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आलाय. वांगणीमध्ये अनधिकृत चाळींवरती बुलडोझर फिरवण्यात आला. 100 पेक्षा जास्त घरं जमीनदोस्त. महसूल विभागाचा चाळ माफियांना दणका. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा कळप पोहोचलेला आहे. गडचिरोलीमधून वैनगंगा नदी ओलांडून करोली आकापूर या मार्गांवरून हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोहोचला. या कळपामध्ये 4 पिलांसह एकूण 20 हत्ती असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यामधल्या सोलार प्रकल्पासाठी लाखो झाडांची कत्तल. परिसरामधल्या शेतकऱ्यांचा गंभीर आरोप. वन विभागाच्या नाकावरती टिच्चून 1200 एकरवरची झाडं तोडली आहेत. वृक्षतोडीसाठी वन विभागाची कुठलीही परवानगी नाही. जळगावमध्ये रात्रीतून बनलेला रस्ता सकाळी हाताने उखडताना दिसतोय. जळगाव शहरामधल्या बजरंग बोगदा परिसरामध्ये रात्री नव्याने हा डांबरी रस्ता बनवला होता, जो दुसऱ्याच दिवशी उखडलाय. निकृष्ट रस्त्याच्या या दर्जाच्या संदर्भात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. दोषींवरती कारवाईची मागणी. भिवंडीमधल्या इस्कॉन मंदिरामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन. मंदिरामधल्या गाभाऱ्याला आंब्याची आकर्षक सजावट. भाविकांची गर्दी. आजोबांची पंढरपूरची वारी आमदार नातवानं पूर्ण केली आहे. व्हीआयपी कल्चर बाजूला ठेवून आमदार श्रीकांत भारतीय यांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आमदार भारतीय यांनी पंढरपूरमधल्या होळकर वाड्याला भेट देऊन अहिल्यादेवींच्या मूर्तीचंही दर्शन घेतलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं आज अनेक ठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात आले. देशभरामधून अहिल्यादेवी होळकर यांचे भक्त चौंडीमध्ये पोहोचले. धनगरी नृत्य सादर करत धनगर बांधवांनी ठेका धरला. अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा देण्यात आलाय. ठाण्यामध्ये 11 दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागानं मोठी कारवाई केली आहे. वागळे इस्टेट परिसरामधल्या नागरिकांना दिलासा. उत्तराखंडच्या नैनितालमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यामध्ये नैनिताल तलावात उभ्या असणाऱ्या बोटी एकमेकांवरती आदळल्या. तलावामधलं बोटिंग काही काळासाठी बंद. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं झाड कोसळलंय. एक बीएसएफचा जवान जखमी झालाय. बंद झालेला रस्ता नागरिकांनी स्वतः रिकामा केला. तर वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या कुलू मनाली महामार्गावरती पॅराग्लायडिंगचं आपत्कालीन लँडिंग. साहसी खेळांच्या सुरक्षेबद्दलचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. महामार्गावरच्या वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. नेपाळमध्ये आईच्या निधनानंतर 9वीच्या मुलीवरती 1.5 वर्षांच्या भावाची जबाबदारी. भावाला शाळेमध्ये घेऊन आल्याचा एक भावनिक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. वडील कामासाठी बाहेर असल्यामुळे 1.5 वर्षांच्या भावाला सोबत घेऊन ही चिमुकली शाळेत पोहोचली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संभाव्य खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादवला स्थान नाहीये. 30 जणांच्या संभाव्य संघामध्ये वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे. 19 सप्टेंबरपासून आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होते. जूनमध्ये 15 जणांच्या संघाची अंतिम निवड होईल.